अशी प्रातस्मरणीय पूज्यपाठ बालयोगी बाबा म्हणायचे, जे लोक कीर्तनात आहेत ते आजही सत्ययुगातच आहेत. बाबांचे शब्द आहेत, आठवतात मला सांग. ते म्हणाले जे तीर्थयात्रेमध्ये आहेत ते आजही सत्ययुगातच आहे. ज्यांच्या जीवनाला पारमार्थिक स्वरूपाची नियमावली आहे ती आजही सत्ययुगातच आहे. कलियुग त्यांना त्रास देत नाही. हा म्हणून जीभ ताब्यात पाहिजे, युक्त आहार, आणि बाकीची इंद्रिय सुद्धा ताब्यात असेल तर युक्त विहार, नेम इंद्रियाशी सार. इंद्रियाला नेम देताना जे चांगलं आहे त्याची सवय लावा, सार स्वरूपाची, आसार नको. आलं का लक्षात? हा फलकट हा संसार येत सार होतो बंध. फलकटाची सवय नको इंद्रियाला. मग सार काय? तर भगवंत सार आहे. मग त्याची सवय असावी. इंद्रिय देवाच्या उपयोगाला यावी किंवा इंद्रियाचं केंद्रस्थान भगवंत असावं. नेम इंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा. म्हणजे उगाच विणकामाचं रात्रभर जागते दिवसभर झोपते. शिळी झोप त्याला म्हणतात, शिळी झोप. तिकडं मध्य प्रदेशात काही ओडिसाच्या भागात बासी भात करतात. रात्रीचा बनवून ठेवतात, रात्रभर तसा ठेवतात, दुसऱ्या दिवशी खातात. शिळा त्याला बासी भात म्हणतात. तशी बासर स्वरूपाची निद्रा नको. विनाकारण जागायचं आणि दुसऱ्या दिवशी झोपायचं, ती बासर निद्रा. पुढे म्हणाले बहुभाषण, विनाकारणची बडबड नको, त्याला प्रतिरोध केलेला आहे. आणि हे सगळे नियम पाळायचे. हे जर नियम पाळले तर तुकोबाराय सांगतात असा परमार्थ ज्यानं केला हे महाधन आहे, सर्व धनामध्ये श्रेष्ठ आहे. या संबंधाने देवाचे चरण तुम्हाला जोडले जाते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, आणि ते कायम आपल्याकडे आपल्याशी संलग्न राहावे, यासाठी टिकून राहावे, यासाठी वावया जतन देवोपाय लाभाचे. अगोदरची साधना सांगितली ना, याला आमच्या जीवनाला लाभ होईल. जीवनात आलेला भगवान परमात्म्याचा साक्षी भाव कायम टिकून राहील, जोडून राहील, सलगीन राहील. हा अशा स्वरूपाने ते अगोदरची साधना सांगतात. आणि हे करत करत असताना एक ना एक दिवस तो येणारच आहे काळ. आणि तो काळ येण्याच्या अगोदर म्हणजे आपली तयारी करा. देह समर्पिजे भार काहीच न घ्यावा. दोन प्रकारचे भार, एक आहे मी पानाचा आणि एक आहे माझे पानाचा.